श्रावण मासाचे औचित्य साधत डोराळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाची आज मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली आहे। सकाळी गावातून नाथांची भव्य अशी मिरवणूकही यावेळी काढण्यात आली। राहता तालुक्यातील डोराळे या ठिकाणी सुरू असलेल्या नाथबाबांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज मोठ्या उत्साहात झाली। सकाळी नाथबाबांची पालखी सर्व गावातून फिरवण्यात आली। त्यानंतर तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय। श्री क्षेत्र डोराळे येथे जवळजवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरच्या कालावधीपासून काही नवनारायणापैकी नवनाथ वास्तव्यासाठी आले होते आणि या ठिकाणी काही दिवस वास्तव्य करून श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्यांनी डोराळे गावामध्ये अन्नछत्र भंडारा कार्यक्रम केला होता। त्यांनी या ठिकाणी काही यज्ञही केलेले आहेत। त्यांच्या खुणा अजूनही ठिकठिकाणी या ठिकाणी उपलब्ध आहेत। असा हा श्रावणी दुसऱ्या सोमवारी केलेला भंडारा कार्यक्रम डोराळे गावातील सर्व ग्रामस्थांनी तिथून पुढे अव्याहतपणे आजपर्यंत चालू ठेवलेला आहे। आम्ही अनेक वेळेस हा कार्यक्रम कधी सुरू झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही। त्या काळामध्ये श्री नवनाथ महाराजांच्या मंदिरावर काही शिलालेख करून ठेवलेले आहेत, परंतु ते शिलालेख त्या काळच्या भाषेमध्ये असल्यामुळं ते अद्याप कोणालाही वाचता आलेले नाही। त्याच्यामुळं या मंदिराची कालावधी किती पूर्वीचा आहे याविषयी आम्ही सर्वजण अज्ञानात आहोत। आत्तापर्यंत डोराळ्यामध्ये तेव्हापासून दर श्रावणी महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारला भंडारा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं साजरा करण्यात येतो। डोराळे या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम भंडारा हा अनादी कालापासून चालू आहे। या ठिकाणी सुरुवातीचा काळ या ठिकाणच्या महिला सर्व एकत्र येऊन श्रावणी दुसऱ्या सोमवारी हा नवनाथाचा भंडारा मोठा उत्साहाने त्या काळामध्ये साजरा करत होते। कालानुरूप या भंडाऱ्यामध्ये दिवसेंदिवस बदल झालेला आहे। या ठिकाणी सुरुवातीचा काळ फक्त भंडारा एकत्र येऊन आमटी आणि चपातीचा प्रसाद सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन भक्षण करत होते, परंतु गावातील काही तरुण या ठिकाणी एकत्र आले आणि सुरुवातीला 1979 मध्ये सुरुवातीला नवनाथ भक्त प्रथमतः पारायणाला बसले। त्यामध्ये अनेक वयोवृद्धही होते। बाबूराव उपाध्याय सारखे वयोवृद्ध ग्रामस्थ त्या पारायणात त्या ठिकाणी बसलेले होते आणि तेव्हापासून ही पारायणाची परंपरा या डोराळे गावामध्ये सुरू झाली। आमच्या गावाला अभिमान वाटेल असा हा नवनाथ भंडारा अनेक वर्षापासून चालत आलेला आहे आणि यावर्षी जे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे यामध्ये पहिल्या दिवशी ते 9 दिवस अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू होता। त्यात प्रामुख्यानं नामवंत कीर्तनकार महंत उद्धवजी महाराज, महंत रामानंदगिरीजी महाराज, महंत पांडुरंगगिरीजी महाराज असे अनेक मान्यवरांचे कीर्तन या ठिकाणी 9 दिवस झाले आणि विशेषतः आपल्या चॅनल मार्फत मी आपणास सांगू इच्छितो, कुठल्याही प्रकारची कुठल्याही माणसाकडे व्यक्तीकडे वर्गणी न मागता आमच्या भंडाऱ्याचा 7 ते 8 लाखाचा टर्नओव्हर आहे आणि या टर्नओव्हर असताना एवढा मोठा कार्यक्रम करून आमच्या गावात 3 ते 4 लाख रुपये दर भंडाऱ्याला आमची शिल्लक असते आणि विशेष सांगायचा अभिमान आम्हाला वाटतो। SP 24 तास चॅनलचे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो। गेल्या 13 वर्षांपासून गावातील काही नाथभक्त काशी या ठिकाणाहून नाथबाबांच्या या सोहळ्यासाठी कावडीने गंगेचे पाणी घेऊन येतात। यावर्षीही गावातील नवनाथ भक्तांनी काशी या ठिकाणाहून गंगेचे पाणी आणून नाथांना स्नान घातले। त्यांच्यापैकी रघुनाथ हेंगडे यांनी आपले अनुभव यावेळी कथन केलेत। कमीत कमी 40 वर्षापासून वारकरी संप्रदायाचा पेशा चालत आलेलो आहोत आणि चालत आलेल्यापासून आम्ही अनादी कालापासून हा भंडारा पाहत आहोत नाथ महाराजांचा। या भंडाऱ्याचा महिमा दिवसेंदिवस वाढ होत चाललेली असून इथं पारायण 16 महिमा हा नाथ पारायणाचा मोठ्या प्रमाणात जोरदार आणि खूप बहुसंख्येने मुलांचा असतो। तो नेहमी पहाटे 4 वाजेपासून चालत असतो आणि त्याचप्रमाणे हे काशीचं पाणी आमचे मुलं
काही गावातील मंडळी यांनी सुज्ञ मंडळींनी विचार केला का आपण काशीचं पाणी आणूया. त्यांनी बरंच आज 13 वर्ष झाले, तर मी बी यावर्षी प्रयत्न केला काशीचं पाणी आणण्याचा. तर प्रसंग असा आहे, 2-3 प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, विदर्भ असे जे प्रकार आहे, खूप अवघड जंगल आहे त्या ठिकाणी. परंतु आम्ही नाथबाबाची कृपा असल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचं न डर मानता पहाटे 4 वाजेलाच उठून आम्ही आणि चालत असतो. परंतु चालता चालता आम्हाला कुठलेही टेम्परेचर गन, पाऊस खूप, पावसामध्ये चालायचं असतं. परंतु आम्ही त्या नाथबाबाच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने कशाचाही ऊन वारा नसता आम्हाला कुठलीही दखल होत नाही. पायाचे पार फोड येतात, फडके निघतात खाली, वाहनांना भोक्षे पडतात. परंतु आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आजार नाही. बाबा आम्हाला त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपल्या वारकरी संप्रदायाचा पेशा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशामध्ये नसल्यानं कोणी या संप्रदायाला मानित नसून ते आम्हाला अन्न देत नसून पाणी देत नसतं, पाणीसुद्धा देऊ शकत नाही. अशा ठिकाणी आम्ही एक अमरावतीवाले आणि खूप त्यांना परिचिती आलेली असून त्यांनी आम्हाला 600-700 किलोमीटरवर आणि नाश्ता आणून द्यायचे. आम्ही अशा प्रकारे ज्या ठिकाणी नाश्त्याचीच व्यवस्था नाही त्या ठिकाणी नाथबाबांनी त्या अमरावतीवाल्यांना आणि त्यांच्या मनामध्ये रुजून आम्हाला त्यांचे खूप बहुउपकार, आम्हाला कमीत कमी महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर येऊस तर आम्हाला ते आणि दरवर्षी भरणाऱ्या सप्ताह सोहळ्याने यावर्षी गर्दीचा उच्चांक गाठला असून हजारो भाविक नाथांपुढे नतमस्तक झाले आहेत. यावेळी जिल्हा परिषद शाळा डोराळे यांच्या वतीने ग्रामस्थांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. दिवसेंदिवस ख्याती वाढत असलेल्या नाथबाबांच्या या सोहळ्यानिमित्ताने डोराळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी परिसरामध्ये लागलेल्या विविध स्टॉलवर खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत होती. सप्ताह समाप्ती निमित्त हरिभक्तपरायण चंद्रभान बाबा चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्गार आहे, मैं भोली घर जाणे वाट, मला घरी जायची वाटच विसरले, घरी जायचे वाटच विसरले, थांबलेल्या जागेवर काय पाहता माझ्याकडे थांबले. मैं भोली घर जाणे वाट, अरे पण तू कशासाठी आली होती इथं? उभी आहे एखाद्या घोडासारखी उभी राहिली आणि कशासाठी आली होती तू? त्यावेळेला ती म्हणते गोरस बेचन आहे. मी दूध विकायला आले होते आणि दूध विकलं का? मग विकलं का तिने दूध? मी विकलंच नाही. ती तिचा व्यवहारच संपला, दूध विकलं नाही आणि इथेच उभे आहे. अरे पण तू घराकडे तर चाल ना, तुझी ही स्थिती कशी झाली? असं कसं झालं? तू ज्या कामासाठी आली ते काम तू विसरून गेली. तू दही विकलं नाही, काही दूधही विकलं नाही, दोन्ही मडके रिकामे व्हायला पाहिजे होते. गिऱ्हाईक चांगलं आहे, सध्या भाव आहे बरं आहे, पण तू असं काय करते? तू डोक्यावर घेऊन थांबली, काय कारण आहे त्याचं? कशासाठी थांबली तू आता इथे? आणि ही स्थिती कशामुळे झाली तुझी? ती काय म्हणते, कशामुळे झाली माझी स्थिती? कान्हारे मना मोहनला, तो कान्हाला पाहिलं आणि त्याला पाहिल्याबरोबर सबही विसरले ना सगळं. अशा आपण विसरलो पाहिजे, जरा लक्षात घ्या. आपण विसरलो पाहिजे ना.
सब हे विसरू कशाने विसर पडला? देखे गोपाल, त्या गोपाल कृष्ण परमात्माला पाहिलं, त्याचा परिणाम माझ्यावर असा झाला का मी सगळं विसरून गेले. आणि तू काय म्हणतात असं कर ना मग जरा, तू विसरली हे ठीक झालं तर पण प्रयत्न करायला काय हरकत आहे का? जरा तू असं इकडे तिकडे फिरून बघ ना, फिरून बघ, दिसेल तुला रस्ता. प्रयत्न केला तर मार्ग सापडेल. जरा फिरून बघ, जा इकडे तिकडे फिर जरा बघ. तिचं उत्तर एवढं गोड आहे, एवढं मार्मिक उत्तर आहे. काय म्हणते ती कवळत? कहा पगडारू, अरे मी माझा पाय उचलून ठेवू कुठे? तुमचं म्हणणं आहे तुम्ही जरा फिरून या, पण जाग्यावरून पाय हलवायला जागा नाही. हा पाय ठेवू कुठे? कहा पगडारू देख्याने रा, त्या परमात्म्याला मी पाहिलं, एवढंच नाही तर मला कुठे पाय ठेवायला जागाच नाही. आणि सगळ्या ठिकाणी तोच भरलाय. कहा पगडारू देख्याने रा, देखे तो सब वहीने घेरा. त्या परमात्म्याने थोडी सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही, पायच ठेवायला मला. तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने महाभंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. अनादी काळापासून चालत आलेल्या या परंपरेबद्दल ग्रामस्थांनी व नाथबाबांच्या भक्तांनी अधिक माहिती दिली आहे. या ठिकाणी सप्ताह ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आम्हाला दाखवून गेला की दरवर्षी ज्याप्रमाणे सप्ताह भरतो त्याहीपेक्षा आज खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सप्ताह भरलेला आहे. ज्या खाऊचे दुकानं असतील, खेळण्याचे दुकानं असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहे. या सप्ताह पार पाडण्यासाठी या ठिकाणी डोराळे ग्रामस्थ, शिवस्मारक समितीचे सर्व तरुण व या गावातील सर्व युवक यांनी खूप मोठा पुढाकार घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. या गावातील तरुणांचं या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान आहे आणि याही वर्षी याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम या गावामध्ये होणार आहे. कारण की या ठिकाणचं जे तरुण आहेत या तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता या ठिकाणी असं वाटतंय की याच्या पुढं या सप्तेची डायरेक्ट वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला बसलं की काय, असं जणू काही मला या ठिकाणी जाणवत आहे, वाटत आहे. प्रतिनिधी